तर आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील निवडुंग्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। यावेळी गोऱ्हे यांनी पुणे शहरातील महिलांसाठी सर्व सुविधा असलेलं स्वतंत्र महिला भवन उभारण्याचा संकल्प व्यक्त केला। भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला। यावेळी नगरसेवक विशाल धनवडे, विश्वस्त किशोर बाबर, मंदिर समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भजनी मंडळाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। पुणे शहरामधल्या संत तुकाराम महाराज तिथे त्यांनी निवास त्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आम्ही सकाळी महापूजा आरती आणि प्रसाद वाटप असं केलेलं आहे। माझ्या सोबत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विशाल धनवडे आहेत। त्याचबरोबर अनेक भजनी मंडळ आणि सगळे इथे सहभागी झालेले आहेत। आज जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पामध्ये पुणे शहरामध्ये महिलांना एकमेकीला भेटता यावं, त्या ठिकाणी एखादं मोठं वाचनालय असावं, त्याचबरोबर त्यांना काही कंठचर्चा करायची असेल तर एखादं महिला भवन पुणे शहरामध्ये विशाल धनवडे यांच्या परिसरात उभारावं, अशा प्रकारचा एक संकल्प केलेला आहे।